मित्रांनो, आजच केंद्र सरकारने आपला बजेट सादर केलेला आहे। देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत आपला बजेट सादर केला आणि या बजेटमध्ये त्यांनी अनेक अशा मोठ्या योजनांच्या घोषणा केलेल्या आहेत। त्यामध्ये जी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेनुसार जे 5 किलो राशन हे मोफत मिळत होतं, त्याची डेडलाईन ही आता वाढवण्यात आलेली आहे। पुढील 5 वर्ष ही योजना सुरळीत पद्धतीने चालू राहणार आहे। अजून काही मोठे योजना आहेत, त्याच मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या। अशाच माहितीचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर आणत असतो। चला तर बघूया की केंद्र सरकारने आपल्या बजेटमध्ये कोणकोणत्या मोठ्या घोषणा केलेल्या आहेत। त्यामध्ये 5 राज्यासाठी नवीन किसान क्रेडिट कार्ड योजना आता केंद्र सरकार लॉन्च करणार आहे। यामध्ये 6 कोटी शेतकऱ्यांची माहिती लँड रजिस्टरवर नोंदवली जाणार आहे। त्यामध्ये पूर्वेकडील जे राज्यात इंडियन पोस्ट पेमेंट बँकच्या शाखा आता 100 शाखा केंद्र सरकार हे उघडणार आहे। त्यामध्ये ग्रामीण विकासासाठी केंद्र सरकारने 2.66 लाख कोटीची तरतूद या बजेटमध्ये केलेली आहे। त्यात आंध्र प्रदेशलाही 15,000 कोटीचं आर्थिक पॅकेज केंद्र सरकारने दिलेले आहे। त्यामध्ये आता जर पहिल्यांदाच सरकारी नोकरीमध्ये जो स्लॅब किंवा वर्क फोर्स येणार आहे आणि त्यांचं जे अकाउंट EPF मध्ये रजिस्टर होणार आहे, त्या 30 लाख युवकांचे एका महिन्याचे PF आशंकित सरकार आता भरणार आहे। म्हणजे त्याच्यामध्ये आता 15,000 रुपयेपर्यंतची आर्थिक मदत, ज्यांची 1 लाखपेक्षा कमी सॅलरी राहील अशा लोकांना केंद्र सरकार आता करणार आहे, ज्याचं न्यूली PF अकाउंट रजिस्टर राहील। त्यानंतर पंतप्रधान इंटर्नशिप योजनेनुसार 5,000 रुपये आता मासिक भत्ता केंद्र सरकार देणार आहे। बिहारच्या कोशिसाठी योजना राबवणार आहे। त्यानंतर सरकार ऊर्जा सुरक्षा आणि बदलासाठी एक धोरणात्मक निर्णय पुढे घेणार आहे। PM सूर्यघर मोफत वीज योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे। त्यामुळे सरकार आता 1.8 कोटी लोकांना आतापर्यंत नोंदणी केलेली आहे। त्यांना सरकारने या योजनेअंतर्गत लाभही दिलेला आहे। त्यामध्ये आता PM आवास योजनाची शहरी 2.2 साठी शहरी जी 2.0 साठी 1 कोटी कुटुंबाला घरे देण्याची येणार आहे। त्यासाठी 10 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक करण्यात येणार आहे। अशा प्रकारे हे शहरी PM सूर्यघर आणि PM आवास योजनेसाठी केंद्र सरकारने बजेटमध्ये स्थान दिलेले आहे। त्यानंतर सरकारी शहरी घरासाठी स्वस्तात कर्ज देण्यासाठी व्याज सबसिडी योजना सरकार आणणार आहे। राज्यासाठी कर्जाची मर्यादा वाढवण्यात येणार आहे। टॅक्स प्रकरणे 6 महिन्यात सोडवण्यात येतील आणि त्यानंतर इन्कम टॅक्स 1961 ची 6 महिन्यात समीक्षा केली जाणार आहे। स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी एंजल टॅक्स प्रणाली आता रद्द करण्यात येणार आहे। त्यानंतर परदेशी कंपन्यांवर जो 40% टॅक्स होता तो आता 35% सरकार आणलेला आहे। नंतर बिहारमध्ये एक्सप्रेसवे बनवण्यासाठी 26,000 कोटींची तरतूद केंद्र सरकारने केलेली आहे। आता बघा, याच्यामध्ये न्यू टॅक्स स्लॅब ही सरकारने ॲड केलेला आहे। जो आपला जुना टॅक्स स्लॅब होता त्याच्यामध्ये खूप आता बदल झालेला आहे। त्याच्यात बघा तुम्ही आता 0 ते 3 लाखाच्या उत्पन्नावर तुम्हाला कुठलाही कर आता नसेल। त्यानंतर 3 ते 7 लाखाच्या उत्पन्नावर तुम्हाला 5% कर द्यावा लागेल। 7 ते 10 लाखाच्या उत्पन्नावर तुम्हाला 10% व्याजदर द्यावा लागेल आणि त्यानंतर व्याजदर कर द्यावा लागेल। त्यानंतर 10 ते 12 लाखाच्या उत्पन्नावर तुम्हाला 15% कर द्यावा लागेल। त्यानंतर 12 ते 15 लाखाच्या उत्पन्नावर तुम्हाला 20% कर द्यावा लागेल। 15 लाखाहून अधिकच्या उत्पन्नावर तुम्हाला 30% कर ॲज इट इज जो जुना होता त्याचप्रमाणे लागणार आहे। त्यानंतर आता कुठल्या गोष्टी स्वस्त होणार, तर महत्त्वाचं म्हणजे कॅन्सरवरील जे औषध आहेत ते केंद्र सरकारने स्वस्त केलेले आहेत। मासे स्वस्त होतील, मोबाईल फोन स्वस्त होतील, चार्जर स्वस्त होतील आणि महत्त्वाचं म्हणजे चामड्यांपासून बनलेल्या वस्तूही स्वस्त होणार आहे आणि सोने चांदीही आता स्वस्त केंद्र सरकारने केलेले आहे या बजेटमध्ये। तर अशा प्रकारे एकंदरीत हा बजेट केंद्र सरकारने आज सादर केलेला आहे आणि या बजेटबद्दल अनेक अशा राज्यातून देशातून रिॲक्शन येत आहेत। कुणी नाराजी व्यक्त केलेली, कुणासाठी चांगला बजेट आहे, तुमच्यासाठी कसा बजेट आहे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की तसं कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच माहितीच्या व्हिडिओसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।